नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवरती सगळ्यांचं मित्रांनो मी मनपूर्वक स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरतीसाठी मित्रांनो आपण या YouTube चॅनलवरती लाईव्ह सिरीज मित्रांनो सुरू करत आहोत। त्याच्यात मित्रांनो आपले जे मॅथ्सचं लेक्चर आहे, जो सगळ्यांना मॅथ्स जो टॉपिक सब्जेक्ट अवघड जातो मित्रांनो, ते एकदम सोप्या पद्धतीने ट्रिक्सने एकदम बेसिक पासून मित्रांनो आपण ह्या YouTube चॅनल वरती घेणार आहोत आणि त्याचं रोज रात्री लाईव्ह लेक्चर मित्रांनो 9 वाजता असणार आहे। जर मित्रांनो तुम्हाला मॅथ्सची भीती घालवायची असेल, गणिताची भीती घालवायची असेल तर मित्रांनो या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मी लिहून देतो मित्रांनो, तुमचा गणिताचा जो पण वीक पॉइंट असेल किंवा गणिताची भीती असेल ती मित्रांनो क्लिअर होण्याशिवाय राहणार नाही। ओके, क्लिअर मित्रांनो, आपल्याला ह्या वर्षी तलाठी भरतीत आपलं सिलेक्शन झालंच पाहिजे। या हेतूने मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि याच्यासाठी मित्रांनो टिक्कर मराठीची जी टीम आहे ती मित्रांनो तुमच्यासाठी जास्तीत जास्त मित्रांनो प्रयत्न करणार आहे, चांगलं देण्याचा प्रयत्न करणार आहे। ओके, तर मित्रांनो फक्त गणिताचाच नाही तर प्रत्येक सब्जेक्टचा मित्रांनो या चॅनल वरती लेक्चर असणार आहे। जे येणाऱ्या सर्व सरळ सेवा एक्झाम साठी मित्रांनो तुम्हाला या चॅनल वरती नुसतं लेक्चरच नाही तर मित्रांनो अपडेट देखील भेटत जाईल। ओके, तर मित्रांनो तुम्ही काय करायचंय, बोला बोला बोला, फक्त चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचंय, एकच काम करायचंय। ओके, तर बघा आता मित्रांनो बघा आपलं ऑलरेडी काय रे गणिताचे 2 लेक्चर झाले आहेत। जर तुम्ही बघितले नसतील तर मित्रांनो ते एकदा आवर्जून बघा। ओके, एकदा काय आवर्जून बघा मित्रांनो। चला सुरू करूया मग ह्या आजच्या सेशनला। बघा पहिला क्वेश्चन तुम्हाला मित्रांनो बेसिक सिम्प्लिफिकेशन वरती दिसतोय। काय दिलेलं आहे मित्रांनो बघा, काय 6696 डिवाइड बाय 12 ओके प्लस 294। ओके, एवढाच क्वेश्चन आहे मित्रांनो। चला सोडवायचं आहे, भागाकार करा। 12चा पाडा 12 एक 12, 12 पंचे किती रे 60, 12 पंचे किती 60, किती उरले इथं 6 उरले, 6 वर 9, 6 वर 9 किती झाले 69, किती झाले 69, परत 12 पंचे 60, 69 मधून 60 गेले, किती उरले मित्रांनो 9, 9 वर 6 किती 96, 12 आठी किती रे 96, म्हणजे याचा आन्सर किती आलं 558 अधिक 294। मित्रांनो बघा फास्ट आपण कॅल्क्युलेशन करूया। बघा 558 मध्ये मी डायरेक्ट हे 300 ऍड करतो, 300 ऍड केले तर किती होतील 858। पण मित्रांनो 94च ऍड करायचे होते, 6 जास्त ऍड केले तर ते 6 मायनस करा, 858 मधून 6 गेले तर याचा आन्सर काय येईल 852। काय येईल 852, ऑप्शन नंबर 3। काय अवघड होतं का? बघा मित्रांनो काय केलं मी, बघा ह्या सोप्या सोप्या ट्रिक्स मित्रांनो या चॅनल वरून समजून घ्या। बघा 558 मध्ये आपण काय 294 ऍड करायला वेळ गेला असता ना, 294 किती जवळ आहे 300 जवळ आहे, मग डायरेक्ट 300 ऍड केले। 558 मध्ये 300 ऍड केले किती झाले 858, पण इथे काय 294 होते, 6 जास्त ऍड केले तर ते 6 मायनस करावे लागतील ना, मग 858 मधून 6 गेले 852। आलं का नाही आन्सर, चुटकीचे आन्सर आलं का नाही, बघा बघा जायचं पुढे, जायचं पुढे का बोला। चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे मित्रांनो फ्रॅक्शन मध्ये, बघा काय क्वेश्चन मी इकडे लिहितोय, काय 5 2/5, 5 2/5 ओके प्लस 8 1/4 प्लस 8 1/4 आणि पुढे काय मित्रांनो मायनस 6 1/3, मायनस 6 1/3। मित्रांनो आता याचं बघा याला कसं सॉल्व्ह करतो, याला कसं लिहितो मित्रांनो बघा, या दोघांचं काय रे, आता या दोघांमध्ये फरक आहे मित्रांनो, 5 इंटू 2/5 आणि 5 2/5 मध्ये मित्रांनो फरक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। मध्ये जेव्हा इंटू असेल तेव्हा 5 5 कॅन्सल होईल, पण इथे 5 5 कॅन्सल होईल का रे, नाही। तर इथं काय होतं मित्रांनो, या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं, या दोघांचं काय होतं मल्टिप्लिकेशन, आणि याच्यात त्याच्यात हा वरचा नंबर ऍड करायचा। बघा मी इथं सांगतोय बघा, काय रे या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 5 किती 25, 25 मध्ये हे 2 ऍड करा मित्रांनो, किती होतील 27 होतील, किती होतील 27, आणि खालचा 5 जसाच्या तसा लिहायचा। समजलंय सगळ्यांना, बोला काही डाऊट। सेम मित्रांनो सेम, बघा 8 चोक किती रे 32,
32 आणि 1 किती झाले 33. 33/4 काय येईल 33/4. समजलंय? मायनस मायनस साइन 3 किती रे 18. 18 अधिक 1 किती 19. 19 अपॉन खालचा 3 जसाच्या तसा. समजलंय मित्रांनो? आता इथे मित्रांनो बघा डिनॉमिनेटर काय रे सगळ्यांचे वेगवेगळे मित्रांनो. डिनॉमिनेटर सगळ्यांचे काय वेगवेगळे आहेत. बरोबर आहे का? सगळ्यांचे डिनॉमिनेटर काय मित्रांनो वेगवेगळे. मित्रांनो जेव्हा सगळ्यांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे असतील तर मित्रांनो डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपण एलसीएम घेतो. काय घेतो? एलसीएम. काय घेतो? एलसीएम. एलसीएम म्हणजे काय रे तिघांच्या पाड्यामध्ये व्हॅल्यू आली पाहिजे. आता मित्रांनो तिघांच्या पाड्यामध्ये बघा 60 येतो का? तिघांच्या पाड्यामध्ये 60 येतो का? यस. पाचाच्या पाड्यात पण 60 येतो म्हणजे 60 येतो म्हणजे काय भाग जातो. चाराने पण 60 ला भाग जातो आणि तीनाने पण 60 ला भाग जातो. सगळ्यांचा एलसीएम काय झाला मित्रांनो इथे 60 झाला. काय झाला? 60 झाला. सगळ्यांना समजलंय? ओके. मग आता इथे मित्रांनो 60 येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 12 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 12 पंचे 60 होतात ना. जर इथं 12 ने केलं तर इथे पण 12 ने करावं लागेल मित्रांनो. लक्षात ठेवा जर खाली केलं तर वरती पण करावं लागतं मित्रांनो. कळालं? लक्षात ठेवा. 27 गुणिला 12 करा. 12 साती किती रे 84. आजच्याला 8. 12 दुने 24 आणि 8 किती 32. किती झालं 324 झालं. इथं 60 येण्यासाठी मित्रांनो 15 ने मल्टिप्लाय करावं लागेल. खाली 15 ने केलं तर वरती पण 15 ने करावं लागेल. करा मग. 15 त्रिक किती रे 45. 15 त्रिक 45. आजच्याला 4. 15 त्रिक 45 आणि 4 49. किती आलं यांचा गुणाकार 495. इथे 60 येण्यासाठी 20 ने मल्टिप्लाय करावं लागेल. खाली 20 ने केलं तर वरती पण 20 ने करावं लागेल. कळालं? 19 दुने किती रे 38 आणि वरचा शून्य जसाच्या तसा 380. बस कॅल्क्युलेशन करा मित्रांनो यांचं. बघा या 495 मधून 380 गेले किती उरले 115. हे 324 अधिक 115 आपण मित्रांनो किती 60 आपण किती 60. मी मुद्दामून मित्रांनो थोडे अवघड क्वेश्चन घेतोय. कळालं? जेणेकरून तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे अवघड क्वेश्चनची. चला 324 आणि 115 किती झाले मित्रांनो बोला. 439 झाले. किती झाले 439 अपॉन 60 अपॉन किती रे 60. काही डाऊट मित्रांनो? बघा आता इथे मित्रांनो हे इथपर्यंत समजलंय. काय केलं मित्रांनो समजलं का? जेव्हा असं असेल तर काय रे या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यात तो काय करायचा ऍड करायचा. 5 5 25 25 आणि 2 27 आणि खालचा डिनॉमिनेटर जसंचे तसं लिहायचा. हे सगळ्यांचं केलं. मग मित्रांनो डिनॉमिनेटर सगळ्यांचा वेगळा होता. सगळ्यांचा डिनॉमिनेटर वेगळा असेल तर त्याला काय करतो सेम करतो. कसं करतो एलसीएम घेतो. एलसीएम म्हणजे काय रे तिघांच्या पाड्यामध्ये आला पाहिजे. तिघांच्या पाड्यामध्ये 60 येतो का? यस. मग पहिल्या याच्यात 60 येण्यासाठी 12 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 5ला 12 पंचे 60 ना. मग खाली 12 ने केलं तर वरती पण 12 ने करावं लागेल. समजलं? सेम इथं 60 येण्यासाठी 15 ने करावं लागेल. खाली 15 ने केलं तर वरती पण 15 ने करावं लागलं. समजलं? सेम इथं 60 येण्यासाठी 20 ने खाली 20 ने केलं तर वरती पण 20 ने. कळालं? मग हे वजाबाकी वगैरे ऍडिशन करून घेतली. आता मित्रांनो बघा आपलं फाईन आन्सर आलं काय रे 439/60. पण असा ऑप्शन दिसतोय का? नाही दिसत आहे. दिसतोय का मित्रांनो? दिसत नाहीये. क्लिअर? मग आता इथे मित्रांनो बघा याला अजून काय रे कमी करायचंय. काय करायचंय? कमी. मग आता इथे मित्रांनो बघा 60च्या टेबल मध्ये मित्रांनो डायरेक्ट 439 येतो का? सर आमचा 60चा पाठ आहे का? एवढा नाही. पण मित्रांनो बघा आता बघा मी काय सांगतो बघा 60 गुणीला 8 केलं. काय रे 60 गुणीला 8 केलं तर 60 हे किती रे 48 आणि हा वरचा शून्य जसा जसा म्हणजे 480 होतात मित्रांनो. पण इथे किती 439 आहेत. किती आहेत 439 आहेत. 480 आहे का रे? नाही. 480 आहे का? नाही. ओके 480 जास्त होत आहेत ना. काय होत आहे? जास्त होत आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल? समजा मी 7ने मल्टिप्लाय केलं. कशाने? 7ने. तर किती येईल मित्रांनो सांगा. साइन 7 किती रे 42. साइन 7 किती 42 आणि वरचा शून्य म्हणजे 420 होत आहेत. 439 पेक्षा 420 काय कमी आहे म्हणजे 7ने भाग दिला तर किती होतात रे 420 होतात. 60 गुणीला 7 केलं तर भागनी गुणाकार केला तर 420 होतात. इथे 439 आहे. 439 म्हणून 420 गेले. किती उरले? 19 उरले. किती उरले? 19. ते असे मित्रांनो बाजूला लिहायचे आणि खालचा जो डिनॉमिनेटर आहे तो जसाच्या तसा लिहायचा. मग याचा आन्सर काय आलं मित्रांनो 7 19/60
ऑप्शन नंबर 3. समजलं का रे? आता हे मोठं होतं, समजा मी दिलं, समजा तुम्हाला तुमचं समजा आन्सर असं आलंय मित्रांनो, समजा 56/7. मित्रांनो मोठे कॅल्क्युलेशन आले तर घाबरून जाऊ नका, सॉरी, समजा 57/7. ओके, असं तुमचं आन्सर आलंय, तर असं ऑप्शन नसेल तर मित्रांनो काय करायचं बघा, 7ने भाग द्यायचा, 7×8 56. जे उरले ना ते असे साईडला डोक्यावरती लिहायचे. कुठे लिहायचे? डोक्यावरती. आणि हा खालचा 7 जसाच्या तसा लिहायचा. समजलंय? ओके, एकदम 0 पासून मित्रांनो मी तुमची तयारी करून घेणार आहे. तसंच मित्रांनो इथं काय होतं बघा, 439/60 होतं, बरोबर आहे. मग 60 गुणीला 7 केले, 60 गुणीला 7 केलं तर किती होतात रे? 6×7 42, म्हणजे किती? 420. म्हणून काय 7 आलं, 420. 439 मधून 420 गेले की जे उरले ते आपण असे साईडला बाजूला लिहितो आणि खालचा डिनॉमिनेटर जसाच्या तसा लिहितो. म्हणून याचा आन्सर काय आलं मित्रांनो? 7/19/60. काय आलं मित्रांनो? 7/19/60. समजलंय? काही डाऊट? क्लिअर? चला मित्रांनो, ही झाली बेसिक मेथड. आणि मित्रांनो याला ट्रिक देखील आहे. काय ट्रिक बघूया आपण. पण बघा, सगळ्यात आधी बेसिक शिकून घ्या मित्रांनो, कारण का बेसिक मित्रांनो कुठल्याही क्वेश्चनला कामात पडतं. ट्रिक कुठल्याही क्वेश्चनला, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला लागू होईल असं नाहीये. ट्रिक आहे, शेवटी ट्रिक आहे ना, कळलं? म्हणून मी कधी पण आधी बेसिक शिकवतो. वेळ जातो बेसिकला, पण मित्रांनो आन्सर अॅक्युरेट येतं, एवढं लक्षात ठेवा. आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर तो पण वेळ लागत नाही. आता इथे मित्रांनो काय, हा मोठा क्वेश्चन होता, मोठे कॅल्क्युलेशन होता, म्हणून वेळ लागेल. पण मित्रांनो मोठे क्वेश्चन सुद्धा आपल्याला सोडवणं म्हणजे काय, प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे ना. समजलंय? आता ट्रिक काय मित्रांनो बघा, हे समजलंय का? चला मी रब करतो बघा. काय करायचं इथे, ट्रिक काय मित्रांनो बघा, काय करायचं बघा. मित्रांनो जे हे जे साईडला आहे, हे जे साईडला आहे, ओके, हे बघा, ही जोडी ना, जोडी मधलं मित्रांनो काय करायचं बघा. जोडी मधलं मित्रांनो बघा, जोडी मी मित्र मैत्रीण म्हणतो, हे काय रे? मित्र आणि मैत्रीण, मित्र मैत्रीण, मित्र मैत्रीण. काय करायचं मित्रांनो, सगळ्या मित्रांना बाजूला घेऊन घ्यायचं, सगळ्या मित्रांना काय करायचं? बाजूला घेऊन घ्यायचं. बघा 8 आणि 5 किती रे? 13. 13 मधून 6 गेले 7. 13 मधून 6 गेले किती? 7. समजलं? बघा 8 अधिक 5 किती? 13. 13 मधून 6 गेले किती उरले? 7. किती उरले? 7. समजलं? मित्रांना बाजूला केलं आणि मैत्रिणींना बाजूला करायचं. मैत्रिणी कोण कोण आहे रे? 2/5, ओके, अधिक 1/4 आणि वजा 1/3. आता मित्रांनो सेम हे मगाशी जसं सांगितलं तसंच करायचं. सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय रे? वेगवेगळा. सगळ्यांचा डिनॉमिनेटर वेगवेगळा असेल तर त्याला सेम करण्यासाठी एलसीएम घ्यायचा. एलसीएम म्हणजे काय रे? सगळ्यांच्या पाड्यामध्ये तो आला पाहिजे. मग 60 येतो का? यस. 5च्या पाड्यात 60 कुठे येतो? 12. मग खाली 12ने केलं तर वरती पण 12ने करायचं. 12 दुने 24. इथं 60 येण्यासाठी 15ने करावं लागेल. इथं 15ने केलं तर इथे पण 15ने. 15 एक 15. याच्याने जरा कॅल्क्युलेशन कमी होऊन जातात. इथं 60 येण्यासाठी 20ने, तर खाली 20ने केलं तर वरती पण 20ने करावं लागतं. 20 एक 20. मग काय आलं मित्रांनो हे बघा, 24 आणि 15 किती रे? 39. आता मी ब्रॅकेटने टाका. 24 आणि 15 किती? 39. 39 मधून 20 गेले, उरले किती? 19. आणि खालचा 60 जसाच्या तसा. आलं का मित्रांनो? सेम टू सेम आन्सर आलं का? सेम टू सेम आन्सर आलं का पोरांनो? समजलंय? सेम टू सेम आन्सर आलं का रे? आलं का बघा. सर मग हे तर सोपं होतं, तुम्ही हे आधी सोपं का नाही सांगितलं? काय रे, आधी जर सोपं सांगितलं ना तर पोरांना तीच सवय लागून जाते आणि बेसिक मग कॅल्क्युलेशन करत नाही. पण मित्रांनो हे बेसिक गरजेचं आहे. ही ट्रिक प्रत्येक कॅल्क्युलेशनला, प्रत्येक क्वेश्चनला लागेलच असं नाहीये ना. पण समजलंय का मित्रांनो? हे समजलं का कसं करायचं? कळालं? मग तुम्ही याच्याने पण काय रे आन्सर काढू शकतात. मग याचा आन्सर काय आहे आपलं? ऑप्शन सी. काय आहे? ऑप्शन सी. मित्रांनो जर लेक्चर जर आवडलं तर मित्रांनो लेक्चरला लाईक करायला विसरायचं नाही. आणि मला एक शब्द, मराठी शब्द खूप आवडतो, लय भारी. काय लय भारी? तर लय भारी कमेंट करायला विसरायचं नाहीये मित्रांनो. समजलंय? जर आवडलं तर आवडलं नाही तर लाईक पण करू नका आणि कमेंट पण करू नका. चला जायचं पुढे. हा, चला मित्रांनो बघा, मित्रांनो दिसायला अवघड आहे पण सोडवायला काय रे सोपं आहे. बघा काय मित्रांनो, बघा मी इकडे लिहितोय काय, 0.85 गुणीला 0.85
वजा वजा काय रे 0.15 गुणिला 0.15 अपॉन अपॉन काय रे 0.85 वजा 0.15. ओके मित्रांनो, असा क्वेश्चन आहे. ओके मित्रांनो बघा, तीच संख्या रिपीट दिसते बघा. जर मी 0.85 ला ए मानलं, काय मानलं ए गुणिला ए स्क्वेअर तयार होईल. काय तयार होईल? ए स्क्वेअर. ओके क्लिअर. बघा 0.85 ला जर ए मानलं, ए गुणिला ए स्क्वेअर, आणि मित्रांनो 0.15 ला जर बी मानलं, बी गुणिला बी काय तयार होईल रे? बी स्क्वेअर तयार होईल. मित्रांनो वरती काय तयार होतोय? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि मित्रांनो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? काय रे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा मित्रांनो जो फॉर्म्युला आहे तो काय रे? ए प्लस बी इंटू ए मायनस बी. मित्रांनो काय फॉर्म्युला? ए प्लस बी इंटू ए मायनस बी. लक्षात ठेवा. मग आता इथे मित्रांनो ए काय मला सांगा? ए काय मित्रांनो 0.85 आणि बी काय 0.15. आधी ऍडिशन आहे ना, 0.85 आणि 0.15 ला ऍड केलं तर एक तयार होतो. काय तयार होतो? एक तयार होतो मित्रांनो. किंवा स्टेप बाय स्टेप लिहू का मी? स्टेप बाय स्टेप लिहितो बघा. आधी ऍड करायचं 0.85 अधिक 0.15. ओके आणि नंतर काय रे? ए मायनस बी 0.85 वजा 0.15 आणि मित्रांनो खाली काय आहे? 0.85 वजा 0.15. बरोबर आहे मित्रांनो. हे दोघं ब्रॅकेट सेम आहे तर काय होऊन जातील रे? कॅन्सल होऊन जातील. तर काय उरलं? 0.85 अधिक 0.15. जर दोघांना ऍड केलं तर आन्सर काय येतं रे? 1.0 म्हणजेच काय? 1. मित्रांनो दिसायला अवघड होतं पण सोडवायला काय होतं? सोपं होतं मित्रांनो. समजलंय? चला काही डाऊट? जम्या जम्या का जम्या का जम्या समजलंय सगळ्यांना? क्लिअर झालंय मित्रांनो? एकदम जीव तोडून सांगतोय, कारण का रे? आलं पाहिजे मित्रांनो. काय आलं पाहिजे सगळ्यांना? कळालंय? कळालंय? बघा संख्या रिपीट होती, त्याला ए मानलं, ए इंटू ए स्क्वेअर. याला बी मानलं, बी इंटू बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. काय आहे? ए प्लस बी इंटू ए मायनस बी. मग एक ब्रॅकेट सेम होता तो काय झाला? कॅन्सल. त्या दोघांची ऍडिशन केली तर काय येतं रे? 1 येतं. चला जायचं पुढे. येते का? मजा येते का? चला सांगा. काय मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघा. 9/23 काय रे? 9/23 वजा 5/11. मित्रांनो डिनॉमिनेटर वेगवेगळे. डिनॉमिनेटर काय वेगवेगळे? जेव्हा डिनॉमिनेटर वेगवेगळे असेल मित्रांनो आणि दोनच टर्म असतील, इथं दोन टर्म आहे ना, तर मित्रांनो पहिली मेथड काय आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. आधी क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय रे? तिरकस गुणाकार. काय करायचं? जेव्हा डिनॉमिनेटर वेगवेगळा असेल आणि मध्ये प्लस किंवा मायनस असेल तर मित्रांनो तिरकस गुणाकार करतो. काय करतो? तिरकस गुणाकार. करा मग. आधी तिरकस गुणाकार करताना आधी लेफ्ट हँड साइडच करायची. काय करायची मित्रांनो? लेफ्ट हँड साइडच करायची. लक्षात ठेवा. मग बघा 11 गुणिला 9. 11 गुणिला 9 किती रे? 99 वजा 23 गुणिला 5. 23 गुणिला 5 किती रे? 115. आणि खाली मित्रांनो डिनॉमिनेटरचं करायचं, छेदचं करायचं. 23 गुणिला 11. 23 गुणिला 11 किती होतात रे? 253 होतात. किती होतात? 253. समजलं? आधी ही साइड मायनस होतं म्हणून मायनस, मग नंतर ही साइड आणि खाली दोघांचं. खाली दोघांचं. 99 मधून 115 गेले किती उरतात? -16. बरोबर आहे ना? -16 अपॉन 253. तर याचा आन्सर काय येईल रे? ऑप्शन नंबर ए. काय येईल? ऑप्शन नंबर ए. चला काही डाऊट? समजलंय सगळ्यांना? काय करायचं मित्रांनो? जेव्हा डिनॉमिनेटर वेगळा असेल तर काय करायचं रे? तिरकस गुणाकार. किंवा मित्रांनो काय? मेथड नंबर 2 काय रे? एलसीएम. काय? एलसीएम. आत्ताच मगाशी सांगितलं ना मागच्या क्वेश्चन मध्ये, डिनॉमिनेटर वेगवेगळे असतील तर काय घ्यायचा? एलसीएम. एलसीएम म्हणजे काय रे? दोघांच्या पाड्यामध्ये आला पाहिजे. मग दोघांच्या पाड्यामध्ये काय येतो? इथं 253 येतो. जेव्हा मित्रांनो बघा जर दोघांच्या पाड्यात कोणती संख्या येईल समजत नसेल ना, तर दोघांचा गुणाकार करून टाकायचा. कारण मित्रांनो हे काय? मूळ संख्या. मग मूळ संख्यांचा पाड्यात दोघांच्या पाड्यात काय येतो लवकर समजत नाही. मग दोघांचा गुणाकार करून टाकायचा. 23 गुणिला 11 किती? 253. मग 253 काय झाला? एलसीएम झाला. मग इथे मित्रांनो 253 येण्यासाठी 11 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथे 11 ने केलं तर वरती पण 11 ने करावं लागतं.
11 गुणिला 9 किती होतात? 99 होतात. किती होतात? 99. इथं 253 येण्यासाठी 23 ने करावं लागेल. मग इथे 23 ने केलं तर वरती पण 23 ने करावं लागतं. 23 गुणिला 5 किती होतात? 115. सेम आन्सर येतं मित्रांनो. याचं देखील आन्सर काढलं तर सेम येतं. मित्रांनो, काही क्वेश्चन मध्ये ही मेथड सोपी जाते, काही क्वेश्चन मध्ये ही मेथड सोपी जाते. ते कशावरून डिपेंड करतं? संख्यांवर वरून. कशावरून? संख्यांवरून. मग तुम्हाला जी मेथड सोपी वाटली ती करायची. चला जाऊ मी पुढे. समजलंय सगळ्यांना? बघा इथे काहीतरी मित्रांनो काहीतरी टायपिंग मिस्टेक दिसते. ओके, तो 1/16/5 नसेल. ठीक आहे, त्याला राहू द्या. होऊन जातं टाईप. असं काहीतरी असेल बघा. असं असेल तर ते आता इथे मध्ये प्लस आहे का मायनस आहे ते माहिती नाहीये. म्हणून त्याला आपण काय करूया? सोडून देऊया. हा क्वेश्चन सोडूया. ओके मित्रांनो, बघा काय रे? बघा मित्रांनो काय आहे? 9/11 प्लस काय रे? 5/4 प्लस m इज इक्वल टू काय मित्रांनो? 9/13 आहे. किती आहे? 9/13. ओके मित्रांनो, बघा डिनॉमिनेटर वेगवेगळा असेल तर काय करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 9 चोक 36, 9 चोक 36 अधिक 11 पाचा 55 आणि खाली दोघांचं 11 चोक 44 अधिक m इज इक्वल टू किती मित्रांनो? 9/13. बरोबर आहे. 36 आणि 55 केले तर किती होतात मित्रांनो? 50 आणि 30 80, 86 आणि 5 91. 91 आपण 44 अधिक m इज इक्वल टू किती रे? 9/13. मित्रांनो, आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची, तर हा प्लस इकडे येताना काय होईल? मायनस. तर m इज इक्वल टू काय येईल रे? 9/13 वजा 91/44. काय होईल? सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 गुणिला 44 काय रे? 9 गुणिला 44 केलं तर किती येतं रे? करा. 9 चोक 36 हातच्याला 3, 9 चोक 36 आणि 3 39. किती आलं? 396 आलं. किती आलं? 396 वजा 13 गुणिला 91 करा. 13 एक 13 हातच्याला 1, 13 नवे 117, 117 आणि हातच्याचा 1 118. बरोबर आहे का मित्रांनो? काही डाऊट? 93 गुणिला 91 केलं तर किती होतात रे? 1183 होतात. समजलंय? आपण 13 गुणिला 44 काय रे? 13 गुणिला 44 केलं तर किती होतात? 13 चोक 52 हातच्याला 5, 13 चोक 52 आणि 5 57. ओके, तर 396 मधून 1183 वजा करा मित्रांनो. किती येतं आन्सर? 396 मध्ये 4 ऍड केलं तर 400 होतात. आणि 400 मध्ये वरचे 783 ऍड केले तर 1183 होतात. 4 आणि 783 किती झाले? 787 झालं. किती झालं? 787 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. याचा आन्सर -787 आपण 572 आलं पाहिजे. इथं मायनस साइन राहून गेलंय मित्रांनो. देऊन द्या तिथं. -787 आपण 572. तर 3 नंबरचा ऑप्शन येईल. काय येईल? 3 नंबरचं. समजलं मित्रांनो? बघा मी मुद्दामून मोठे मोठे संख्या घेतल्या आहेत जेणेकरून तुमचं काय कॅल्क्युलेशन पक्क व्हायला पाहिजे. मित्रांनो, बघून घाबरून नाही जायचं. समजलं? काय केलं सांगा? मित्रांनो, डिनॉमिनेटर वेगवेगळा असेल तर काय करतो? तिरकस गुणाकार. आधी हीच साईड करायची, मग ते करून घेतलं. मग हे आलं. मग याची व्हॅल्यू काढायची तर प्लस इकडे येताना काय होईल? मायनस होईल. मग सेम मित्रांनो, डिनॉमिनेटर वेगवेगळा आता काय केलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 44 गुणिला 9 396 वजा 13 गुणिला 91 1183. आपण खाली 13 गुणिला 44 572. समजलंय? 396 वजा 1183 किती येतंय? -787 येतंय. तर इथं मायनस साइन राहून गेलंय. आय थिंक प्रत्येकीकडे ते मायनस साइन असेल मित्रांनो. ओके, होऊन जातं टायपिंग मिस्टेक मध्ये. कळालं? तर त्याचा आन्सर काय येईल? ऑप्शन नंबर 3. काही डाऊट? समजलंय? जाऊ मी पुढे. क्लिअर झालंय मित्रांनो? बघा पुढचं. आता इथे मित्रांनो डिनॉमिनेटर काय रे? सेम आहे. डिनॉमिनेटर काय मित्रांनो? सेम. जेव्हा डिनॉमिनेटर सेम असेल मित्रांनो तर तो एकदाच लिहायचा. काय करायचं? एकदाच लिहायचा. आणि वरच्यांचं जे ऍज इट इज आहे तसंच आहे तसं घ्यायचं. 16 अधिक 25 वजा 13. चला करा कॅल्क्युलेशन. 16 जसाच्या तसा 25 मधून 13 गेले किती उरले रे? 12 अपॉन 15. 16 आणि 12 किती? 28. 28 अपॉन 15. ऑप्शन काय येईल? ए. समजलं मित्रांनो? सोपं होतं. समजा असं ऑप्शन राहिलं नसतं तर मी मागे सांगितलं होतं मागच्या क्वेश्चन मध्ये काय रे? परत 15 ने भाग द्यायचा. 15च्या पाड्यात 28 येतो का? नाही. 15 दुनी 30 जास्त होऊन जातात. 15 एक 15.
जे उरले ते आपण अशा साईडला डोक्यावरती लिहितो. 13 उरले ना, आणि खालचा जसा तसा. मग हे पण आन्सर जर असा ऑप्शन राहिला असता तर हे आपण टिक केलं असतं, पण डायरेक्ट दिले म्हणून डायरेक्ट टिक केलं. मित्रांनो राहील लक्षात, डिनॉमिनेटर सेम असेल तर तो एकदाच घ्यायचा, आणि वरच्यांचं ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. समजलंय? चला आता इथे मित्रांनो काय बघा, काय क्वेश्चन बघा, 35/18 काय रे, 35/18 गुणिला 9/7 काय, गुणिला 9/7 अधिक 8/3 गुणिला काय रे 24/40. मित्रांनो मध्ये जर गुणाकाराचं चिन्ह असेल तर मित्रांनो आपण असं तिरकस देखील कॅन्सल करू शकतो. बघा, 9 एक 9, 9 दुने 18, 7 एक 7, 7 पाच 35. तर काय उरलं रे, वरती उरला 5, खाली उरला 2, अधिक सेम 8 एक 8, 8 पंचे 40, 3 एक 3, 3 8 24. काय उरलं तिकडं 8/5, काय उरलं 8/5. सेम मित्रांनो मागे सांगितलं. आता डिनॉमिनेटर काय रे वेगवेगळा, जेव्हा डिनॉमिनेटर वेगवेगळा असेल तर काय करतो, तिरकस गुणाकार. 5 5 25 अधिक 8 दुने 16 आपण खाली 5 दुने 10. आता डाऊट नको यायला, बरोबर आहे का. 25 आणि 16 41, 41/10 ऑप्शन नंबर थर्ड. चला काय डाऊट, सोपं आहे मित्रांनो एकदम, काय रे सोपं. फक्त काय बेसिक पक्क पाहिजे, काय पाहिजे, बेसिक पक्क पाहिजे. कळालं? बघा मित्रांनो या व्हिडिओद्वारे तुम्हाला तुमचं काय रे अपूर्णांकांचे पूर्ण डाऊट क्लिअर होऊन जाणार आहे. ओके, मी जास्त करून याचे क्वेश्चन टाकले जेणेकरून हा टॉपिक क्लिअर व्हावा तुमचा. ओके, काय मित्रांनो बघा काय दिलेलं रे, बघा मित्रांनो 2/3, 2/3 अधिक 9/5 बरोबर आहे का. खाली खाली काय 3/5 वजा 2/9 बरोबर आहे का मित्रांनो. हा, तर काय करायचं रे, अशा याच्यात काय करायचं सांगा. डिनोमिनेटर वेगवेगळा असेल तर काय तिरकस गुणाकार करा. 5 दुने 10 अधिक 9 त्रिक 27, 27 आणि 10 किती रे 37. लिहू का मी डायरेक्ट 37, आणि खाली 5 त्रिक 15 येईल वर्षाचा असं. चला खालच्याचं काय येईल करा, 9 त्रिक 27 वजा 5 दुने 10, 27 मधून 10 गेले किती उरले 17, आणि खाली 9 5 45. क्लिअर मित्रांनो. आता मित्रांनो बघा अशी जोडी जोडी असेल ना तर खालची जोडी वरती जाताना काय होते रे, उलटी होती. काय होते, उलट होतं. उलट होतं म्हणजे काय रे, रेसिप्रोकल होतं. काय होतं, रेसिप्रोकल. म्हणजेच काय बघा मित्रांनो 37/15, आणि हे जे खालचं आहे मित्रांनो वरती जाताना उलट होतं, आणि उलट होताना गुणाकाराचं चिन्ह लागतं. काय लागतं, गुणाकाराचं चिन्ह. लक्षात ठेवा मित्रांनो. समजलं, बेसिक शिकून घ्या. मग भाग द्या, मधीला जेव्हा गुणीला चिन्ह असेल तर तिरकस देखील कट करू शकतो. 15 एक 15, 15 त्रिक 45. आता काही कॅन्सल होणार आहे का, नाही. चला 37 गुणीला 3 केलं तर किती होतात रे, 3 7 21, हातच्याला 2, 3 त्रिक 9 2 11, आणि खालचा 17 जसा जसा. तर याचा आन्सर काय आलं, 111/17 ऑप्शन नंबर बी. सोपं आहे का मित्रांनो, एकदम काय सोपं आहे. आवडतंय, जर आवडत असेल तर लाईक करायला विसरायचं नाही, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि मग मी काय सांगितलं रे, मला लय भारी शब्द खूप आवडतो. जर तुम्हाला समजत असेल तर लय भारी कमेंट करायला विसरू नका. ओके, समजलंय, प्रत्येकाने लय भारी कमेंट करायची, नाहीतर मी तुमच्यावर नाराज होईल. कळालं, समजलं. काय केलं रे, सेम आधी तिरकस गुणाकार ते करून घेतलं, आणि वरती जाताना काय होतं मित्रांनो, उलट होतं. लक्षात ठेवा, आणि मध्ये गुणीला चिन्ह लागतं. समजलंय. चला काही डाऊट, क्लिअर. मित्रांनो बघा हा दिसायला अवघड आहे पण सोडवायला काय रे सोपं आहे. काय आहे, सोपं, एकदम सोपं आहे मित्रांनो. बघा आत्ताच सांगितलं मित्रांनो, बघा हा क्वेश्चन काय रे, 7/2 हा भागीला 10/21 आहे, बरोबर आहे. 10/21 आहे का 21/10 आहे, 21/10 आहे, बरोबर आहे. वजा 11/13 असंच आहे ना, भागीला काय रे 55 बाय काय 55/78 आहे, बरोबर आहे. अधिक 17/19 आहे, अधिक काय 17/19, आणि गुणीला काय रे 76/85, बरोबर आहे का. मित्रांनो काय करायचं, भागिलेचं गुणीला करून घ्यायचं. काय करायचं, गुणीला, आणि गुणिले करताना उलट होतं. काय होतं, उलट होतं. लक्षात ठेवा. सेम मित्रांनो भागिलेचं गुणीला करून घ्यायचं आणि उलट होतं. काय होतं रे, हे उलट होतं. लक्षात ठेवा. अधिक 17/19
गुणिला 76/85. मित्रांनो, मध्ये जेव्हा गुणिला चिन्ह असेल तर तिरकस देखील कॅन्सल करू शकतो. करा मग. 7 एक 7, 7 त्रिक 21, बे एक बे, बे पंचे 10. का आलं? तर इथं काय उरलं रे? 5/3. काय उरलं? 5/3. सेम इथं 11 एक 11, 11 पाच 55, 13 एक 13, 13 सक 78. तर इथं काय उरलं रे? 6/5 उरलं. काय उरलं? 6/5 अधिक सेम 17 एक 17, 17 पाचा 85. ओके, क्लिअर. आणि सेम मित्रांनो हे 19 एक 19, 19 चौक 76. तर काय उरलंय रे? 4/5. कळालं मित्रांनो? काही डाऊट सांगा मला. आता इथे मित्रांनो बघा, या दोघांचा काय रे? डिनॉमिनेटर सेम आहे. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे ना. डिनॉमिनेटर सेम असेल तेव्हा तो एकदाच लिहायचा आणि वर्षांचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. +4 - 6, +4 - 6 किती होतो? -2 होतो. काय होतो? -2. म्हणून मध्ये मायनस साइन. समजलं? काय केलं? समजलं काय रे? बघा मित्रांनो, हा 5/3 जसाच्या तो लिहून घेतला. याचं कॅल्क्युलेशन केलं मी. बाजूला करून दाखवतो बघा. -6/5 अधिक 4/5. डिनॉमिनेटर सेम आहे ना. सेम असेल तो एकदाच लिहितो आणि वरच्याचं कॅल्क्युलेशन करा. -6 अधिक 4 -2 होईल. म्हणून मध्ये मायनस साइन आलं. आता मित्रांनो काय करणार? डिनॉमिनेटर वेगळा असेल तर काय? तिरकस गुणाकार. आता डाऊट नाही आला पाहिजे. 5 5 25 वजा 3 दुने 6 आणि खाली 5 त्रिक 15. 25 मधून 6 गेले किती राहिले? 19. 19/15. आता 19/15 ऑप्शन आहे का रे? नाही. मग याला अजून कमी केले. कसं कमी करतो? 15 एक 15. किती उरले? 4. ते साईडला लिहायचं आणि खालचा तसा तसा लिहायचा. 1 4/15 ऑप्शन नंबर 1. मित्रांनो बघा किती मोठा क्वेश्चन आपण कमी वेळेत सोडवलाय. चला सांगा, समजलंय का? चला परत सांगतो मित्रांनो. बघा, जेव्हा भागीला चिन्ह असेल ना रे, तर भागिल्याचं गुणिला करायचं आणि गुणिले करताना उलट करायचं, उलट लिहायचं. सेम इथं गुणिला केलं उलट लिहिलं, गुणिला केलं उलट लिहिलं. मित्रांनो मध्ये जेव्हा गुणिला चिन्ह असेल तर तिरकस देखील काय करू शकतो? कॅन्सल करू शकतो. मग कॅन्सल करून घेतलं. बे एक बे, बे पंचे 10, 7 एक 7, 7 त्रिक 21. जसं जसं कॅन्सल होत असेल तसं तसं कॅन्सल केलं. मग हे उत्तर आलं. मग इथे मित्रांनो डिनॉमिनेटर सेम होता तर तो एकदाच लिहिला आणि यांचं कॅल्क्युलेशन करून घेतलं. +4 - 6 -2 होतात आणि हा पुढचा जसा जसा. मित्रांनो डिनॉमिनेटर वेगळा असेल तर काय करतो? तिरकस गुणाकार करतो. चला समजलंय? काही डाऊट याच्यात? मित्रांनो मुद्दामून मी थोडे मोठे मोठे क्वेश्चन घेतले जेणेकरून काय तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. कळालं? समजलंय? नक्की. जर मित्रांनो समजलं असेल तर मित्रांनो काय करायचंय? लेक्चरला लाईक केल्याशिवाय विसरायचं नाहीये. समजलंय सगळ्यांना? ओके, काही डाऊट? सेम मित्रांनो काय बघा इथं या व्हिडिओमध्ये तुमचं काय रे? पूर्ण अपूर्णांकाची कन्सेप्ट काय होऊन जाणार आहे? क्लिअर होऊन जाणार आहे मित्रांनो. बघा काय आहे? 2/3 अधिक 7/3 वजा 4/5. आता जरी मित्रांनो इथं डिनॉमिनेटर सेम असेल तर डायरेक्ट यांचं ऍडिशन होईल का रे? नाही, कारण बोडमास रूल यूज करावं लागतं. बोडमास मध्ये आधी गुणाकार होतो. ऍडिशन होते का? बेरीज होते का? नाही. बोडमास नुसार आधी यांचा गुणाकार होईल मित्रांनो. करा 7 इथे काही कॅन्सल होतंय का रे? नाही. गुणाकार करताना वरच्याचा वरच्या सोबत करायचा आणि खालच्याचा खालच्या सोबत करायचं. कळालंय सगळ्यांना? आता इथे डिनॉमिनेटर वेगवेगळा असेल तर काय करतो मित्रांनो? तिरकस गुणाकार. 15 दुने 30 अधिक 28 त्रिक. मित्रांनो आता इथे तिरकस गुणाकार करण्यापेक्षा काय रे? एलसीएम घेणं सोपं आहे. दोघांच्या पाड्यात 15 येतो मित्रांनो. काय येतो? 15. आता इथं ऑलरेडी 15 आहे तर इथं 15 येण्यासाठी 5 ने गुणावं लागेल. इथं 5 ने गुणलं तर इथे पण 5 ने गुणावं लागेल. 5 दुने किती रे? 10. वर पुढचा 28 जसा जसा 28 आणि 10 किती रे? 38. तर याचा आन्सर काय येईल? 38/15. बघा काय अवघड आहे का मित्रांनो? काहीच अवघड नाही. समजलंय सगळ्यांना? चला काही डाऊट? क्लिअर झालंय? एकदम सोपं आहे मित्रांनो. समजलंय? मग फ्रॅक्शनचे क्वेश्चन मित्रांनो कसे सोडवायचे समजलंय का? चला ओके मित्रांनो बघा इथं आधी प्लस होता आणि गुणिला होता. बोडमासनुसार आधी गुणाकार करतो म्हणून गुणाकार करून घेतला. डिनॉमिनेटर वेगळा असेल तर डिनॉमिनेटर काय रे? सेम करतो. मग कसं सेम करतो? एक तर तिरकस गुणाकार करा किंवा एलसीएम घ्या. इथं एलसीएम घेणं सोपं होतं. इथं 15 आहे तर इथं 15 येण्यासाठी 5 ने गुणावं लागेल. इथं खाली 5 केलं तर वरती पण 5 ने. शिकवलंय हे? समजलं? मित्रांनो जर लेक्चर आवडलं असेल तर मित्रांनो लेक्चरला लाईक करायला विसरू नका. लेक्चरला लाईक करायला विसरू नका. आणि जर
फक्त लाईकच करायचं नाही मित्रांनो, तर काय करायचं रे, चॅनलला काय करायचंय मित्रांनो, सबस्क्राईब देखील करायचंय. ओके. आणि मित्रांनो, काय मी काय सांगितलंय, लय भारी कमेंट करायला देखील विसरायचं नाहीये. ओके. मग मित्रांनो, आजचं लेक्चर कसं झालं ते मित्रांनो व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगायचंय. ओके. आणि मित्रांनो, असेच मित्रांनो येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतींसाठी आपण ह्या चॅनलवरती मित्रांनो काय करून घेणार आहोत, तयारी करून घेणार आहोत. आणि मित्रांनो, आपली लवकरच याच्यासाठी बॅच देखील सुरू करणार आहोत. ओके मित्रांनो, कळालंय? मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके. ठीक आहे. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक यू सो मच.